नमस्कार, मी नम्रता वागळे. सन्मान नवदुर्गांचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आजवर आपण या कार्यक्रमामध्ये राजकारणामधली शक्तीस्थळं, राजकारणातल्या दुर्गा पाहिल्या. मात्र आज आपल्यासोबत अशी एक दुर्गा असणार आहे जिचा वावर राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींसोबत आहे, मात्र त्यांनी स्वतः कधीच राजकारणाची वाट स्वीकारली नाही. त्या समाजकारणामध्ये रमल्या. त्यांनी मोठ्या प्रतिथयश कुटुंबामध्ये खरं तर जन्म घेतला, मात्र मातीशी असलेली आपली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. शेती क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रात त्या काम करतायत, तळागाळातल्या लोकांमध्ये वावरतायत, त्यांचं दुःख जाणून घेतायत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये इतर चांगल्या प्रकारे प्रकाश कसा आणता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न सतत सुरू असतो. आपल्यासोबत आज असणार आहेत DPUच्या कुलगुरू डॉक्टर भाग्यश्री पाटील. भाग्यश्रीताई, आपलं खूप खूप स्वागत आहे या विशेष कार्यक्रमात. आणि सर्वप्रथम आपल्याला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सर्व प्रेक्षकांना व सर्व लोकांना, स्त्रीभक्त लोकांना नवरात्रीच्या अनेक अनेक शुभेच्छा. ऐश्वर्य, समृद्धी, धनधान्य सर्वांना मिळू दे हीच देवीचरणी प्रार्थना. भाग्यश्रीताई, जसं मी आता सुरुवातीला सांगितलं की आपण कुठल्याही क्षेत्रात जन्मलेली स्त्री असू दे, श्रीमंत, गरीब, मोठं कुटुंब, छोटं कुटुंब, राजकारण, अगदी कुठलंही क्षेत्र, स्त्रीला संघर्ष कधीही चुकलेला नाहीये. तुमच्या लेखी संघर्षाची व्याख्या काय आणि या संघर्षाने काय शिकवलं तुम्हाला? संघर्ष खरं म्हणजे कुणाला चुकलेला नाहीये. हो, आयुष्यात मनुष्य जन्माला आलेला आहे तर संघर्ष आहेच. संघर्ष करताना मला अतिशय जाणवलं की आपण शारीरिक आणि मानसिक तयारी पाहिजे आपली. हो, मानसिक बळ जर आपल्याला असेल तर आपण कुठल्याही अडचणी आल्या तर त्याला तोंड देऊ शकतो. आणि एक स्त्री म्हटलं की तिला हा संघर्ष आलाच. स्त्रीला अतिशय समर्पणाची भावना असते. हो. त्यामुळे तिला सगळंच, घरात पण चांगलं व्हावं, बाहेरही चांगलं व्हावं आणि आपलं करिअरही चांगलं व्हावं असं वाटत असतं. खरंय. आणि संघर्ष जो काही मी केला असेल राईज अँड शाईन मध्ये किंवा DPU मध्ये म्हणा, तो अतिशय अनुभव आनंददायी आहे, समाधानाचा आहे. त्यामुळे संघर्ष जरी असला तरी मला खूप आनंद मिळतो. तुमची पार्श्वभूमी ही एका अशा कुटुंबात आहे जिथे राजकारण, समाजकारण हे प्रत्येक दिवशी तुम्ही बघितलेलं आहे. अगदी लहान असल्यापासून जणू त्याचं बाळकडूच तुम्हाला मिळालेलं असेल. तर यामध्ये समाजकारणाची वाट निवडावी असं का वाटलं? हो, खरं राजकारण तर आमच्या घरातच आहे. हो. माहेरी होतं. पण समाजकार्य करावंसं असं वाटलं, कारण समाजकारण म्हणजे काय, राजकारणच आहे. पण राजकारणामध्ये एक डायस असतो, राजकीय लोकांना बसायला एक डायस मिळतो. समाजकारण कार्य करत राहायचं असतं पण डायस नसतो. आणि मला नेहमीच जमिनीवर राहायला, तळागाळातल्या लोकांशी संबंध ठेवायला, राहायला, त्यांचे सुखदुःख बघण्यास, सुखदुःख शेअर करण्यास किंवा त्यांना दुःखातून बाहेर काढण्यास किंवा त्यांचा उद्धार करावा अशी एक मनात नेहमीच तळमळ असायची. म्हणून मी समाजकारणच करायचं ठरवलेलं आहे. राजकारण सुद्धा नो डाऊट इट इज गुड, बट फक्त डायस नाही, एवढाच दोन्हीमध्ये फरक आहे. बर, असा एखादा प्रसंग आठवतो की आपण जी वाट निवडलेली आहे ती याचसाठी निवडलेली होती, अशी अनुभूती त्या क्षणाला झाली, असा एखादा प्रसंग सांगू शकाल? राईज अँड शाईनचं जर म्हणाल तर जेव्हा मी राईज अँड शाईन चालू केलं 2003 साली, त्यावेळेला थेऊर गावात, चिंतामणी जे आहे अष्टविनायकाचं एक गाव आहे, त्या गावामधला साखर कारखाना बंद पडलेला होता. बर. आणि त्यावेळेला सगळ्याच कामगार लोकांना घरी बसावं लागलेलं. आणि ते कामगार येऊन मला भेटले की आता ताई काय करायचं. त्यावेळेला मी शेतीच करत होते. बर. पण ज्या वेळेला मी त्या बायकांची तळमळ पाहिली, घरातल्या स्त्रियांची तळमळ पाहिली, तेव्हा असं वाटलं की आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी शेती करत होते आणि शेती करता करता बायोटेक्नॉलॉजी शिकत गेले, चांगली रोपं तयार करायचं विचार केला आणि आज त्याच स्त्रियांच्या बरोबर काम करत आहे. बर. ही एक खरंच खूप स्फूर्तीदायक गोष्ट आहे, कारण खेडेगावातल्या स्त्रिया असं काम करू शकतात. टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. आणि आज आपण तेव्हापासून जी रोपं तयार करतो टिश्यू कल्चर, ते आज एका रोपापासून आता 4 करोड रोपं आपण तयार करत आहोत. राजकारणाच्या वाटेवर कधी चालावं असं वाटलं नाही? म्हणजे तुमच्या घरी सगळं राजकारणाचं वातावरण आहे, कधी आग्रह नाही झाला तुम्हाला राजकारणात येण्यासाठी? नाही, मला कुणी आग्रह केला नाही. बर. खरं म्हणजे मला फक्त ह्या स्त्रियांच्या बाबतीत जे काय दुःख असायचं किंवा त्यांना जी काय संकट यायची त्या सोडवण्यातच मी सतत आयुष्यभर मग्न होते. त्यांचं कसं कल्याण व्हावं हा एकच ध्येय माझ्या नेहमी मनात असायचा. कारण काही काही स्त्रिया कधी कधी मी पाहिल्या होत्या की लहान वयात लग्न झाली होती त्या काळात,
आणि जरा लहान मुलं असायचे, बर. त्यांना सांभाळायचे. आणि खेडेगावात फारच परिस्थिती वेगळी आहे. हो. घरात सासू सासऱ्याशी लढत करायचं किंवा एखादा नवरा दुसरं लग्न करत असतो तर त्याच्याशी लढत करणे, स्त्रियांचं खूप वेगळं दुःख असतं. ती भावना मला सतत सतावत होती की आपण या स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे. बर. म्हणून मी राईज अँड शाईन ही कंपनी चालू केली. बर. आत्ता या क्षणाला DPU ची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे आणि DPU ही एक मोठी संस्थापेक्षा आपण त्याला संस्थान म्हणूया, एवढी मोठी ही संस्था आहे. तर त्याची जबाबदारी अशी एक हाती खांद्यावर घेताना कधी टेन्शन आलं होतं की एवढ्या मोठी संस्था आपल्याला कशी झेपेल, काम करणं कसं झेपेल, असं कधी वाटलं होतं? खरं म्हणजे DPU जेव्हा चालू झालं तेव्हा एका पायरी पायरी वरती 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 चढत गेलं. हो. हे एक मी म्हणेन की देवाचेच आशीर्वाद आहेत, राजराजेश्वरी देवीचे आशीर्वाद आहेत की आम्हाला काम करण्याची संधी सर्वांना मिळाली, सर्व फॅमिलीला मिळाली काम करण्याची संधी. पण सुरुवातीला जे मी काम सुरुवातीला इथं करत होते तेव्हा दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये जेव्हा येत होते तेव्हा प्रथमतः मी हायजीन पाहत होते, पेशंट केअर पाहत होते. आणि पेशंट केअर पाहताना की खूप अशा गोष्टी ऐकल्या किंवा खूप सगळ्यांच्या मनातले व्यथा ऐकल्या होत्या पेशंटच्या. त्यामुळे मला ती आवड होती. आणि मग हळूहळू केव्हा DPUच्या वरती शिखरावरती पोहोचलो हे कळलं नाही. तुम्ही स्वतः खरं तर उच्च शिक्षित आहात, म्हणजे ठरवलं असतं तर तुम्हाला खूप मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती किंवा स्वतःचा मोठा बिझनेस करता आला असता. ते सगळं सोडून इकडे तळागाळातल्या माणसांबरोबर कशा काय रमलात तुम्ही? कदाचित लहानपणापासून मी ह्या तळागाळातल्या लोकांपाशी आहे. घरी कोल्हापूरला म्हणा मी शेती करत होते त्यामुळे शेतीतल्या लोकांशी होते. आणि लग्न झाल्यावरती सुद्धा शेती करत होते त्यामुळे त्यांच्या लोकांशी मी राहिलेले आहे. स्त्रियांशी खूप पाहिलेले आहे. आणि माहित नाही मला पण स्त्रियांच्या विषयी मला अतिशय कळकळ आहे, अतिशय दया वाटते किंवा ममत्व आहे, माया आहे, प्रेम आहे. आणि मला त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे. DPU मध्ये अनेक मुलं प्रवेश ज्या वेळेला घेतात त्यावेळेला स्वप्न असतात त्यांची गाठीशी बांधलेली की आपल्याला काहीतरी व्हायचंय, मोठं व्हायचंय, करिअर करायचंय. तर मुलांच्या ह्या स्वप्नाचा त्यांचा जो प्रवास आहे, स्वप्नाकडे जाणारा, त्या प्रवासाकडे जाताना एका स्त्रीने त्या संस्थेची जबाबदारी खांद्यावर घेणं कसं कनेक्ट करता याशी, आणि एखादी स्त्री ज्या वेळेला अशी संस्था चालवते त्यावेळेला काय फरक वाटतो तुम्हाला? खरं म्हणजे आजकालच्या मुलांना मोटिवेशनची अतिशय गरज आहे. बर. कॉन्फिडन्सची एक अतिशय गरज आहे. आणि आपण जेव्हा कष्टातून वरती आलेलो असतो, सातत्यातून वरती आलेलो असतो, एक सकारात्मक दृष्टी ठेवून वरती आलेलो असतो, ह्याची जाणीव मुलांना देणं फार गरजेचं असतं. बर. आणि जेव्हा या मुलांशी आपण एका दुसरं जरी वाक्य चांगलं बोलत असलो किंवा त्यांना सांगितलं की बाबा बेटा नथिंग इज इम्पॉसिबल, यू हॅव टू कीप ट्राईंग, त्यावेळेला त्यांना ते मोटिवेशन मिळत असतं. आणि मी अशी बरीच विद्यार्थी पाहिले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटलेले आहे की ज्यांनी शिक्षण घेतलेले आहे, खूप मोठ्या उच्च पदावरती पोहोचलेले आहेत, कलेक्टर झालेले आहेत, डॉक्टर्स खूप खूप मोठे झाले आहेत, अगदी मोठे हॉस्पिटल्स चालवतात. आणि ते जेव्हा येऊन भेटतात तेव्हा खूप आनंद मिळतो, एक प्रकारचं समाधान मिळतं हे काम केल्याचं. मी आता तेच विचारणार होते तुम्हाला, ज्या वेळेला तुमच्या हाताखाली शिकलेली ही मुलं मोठी होतात आणि पुन्हा भेटायला जेव्हा घरट्यात परत येतात त्यावेळेची भावना काय असते की अरे आपलं पिल्लू घरट्यात परत आलं, ही भावना काय असते? हो, येस, पिल्लू घरट्यात तर परत आलेस, कारण बरीच डॉक्टर लोक इथंच परत सर्व्हिस द्यायला येतात. बिकॉज दे नो की इथं खूप चांगलं काम होतं. इनफॅक्ट आम्ही हॉस्पिटलमध्ये 2000 बेडेडचं हॉस्पिटल आहे, तिथं पेशंटची सेवा करतो आणि अतिशय उत्कृष्ट इक्विपमेंट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, त्यामुळे आम्ही तिथे सेवा करतो. त्यामुळे मुलं परत इथं कामाला सुद्धा आल्यावरती खूप आनंद होतो. शिवाय कुठेही जावा, कुठे राहायला जरी बाहेर हॉटेलमध्ये गेले तर हॉटेल मॅनेजमेंटचा एखादा मुलगा येतो, मॅडम आम्ही तुमच्याकडे शिकलेला आहोत. आणि ती जी त्यांची उत्कर्षाची जी भावना बघून खूप आनंद होतो. या मुलांशी ज्या वेळेला तुम्ही संवाद साधता त्यावेळेला ही मुलं देशातल्या कुठच्याही कानाकोपऱ्यातली असू शकतात, त्यांची भाषा वेगळी असते, त्यांची संस्कृती वेगळी असते. त्यांच्याशी कनेक्ट करताना काही अडचणी येतात का, किंवा एक स्त्री म्हणून त्यांच्याशी कनेक्ट करणं सोपं जातं? हो, निश्चितपणे जातं. कारण आम्ही प्रत्येक मुलाकडे लक्ष ठेवत असतो. आम्ही कॉलेजमध्ये मेडिकलमध्ये असल्यामुळे प्रत्येक मुलांसाठी मेंटर्स ठेवलेले आहेत आणि मेंटर्स ठेवून आपल्याला सांगत असतात, मीटिंग्स घेत असतात. त्यामुळे कनेक्ट होणं सोपं जातं, कारण त्यांना आपल्या इंडियन कल्चर हा अतिशय आवडतो.
त्यांना आपले ट्रेडिशन्स कल्चर्स ह्याचं फार त्यांना भावत असतं आणि ते राईट पद्धतीने जर आपण ते त्यांच्यासमोर दाखवलं किंवा सांगितलं तर ते त्यांना निश्चितपणे पटत असतं. बर. बिकॉज आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये किंवा कुठलाही एखादा स्तोत्र जरी देवाचा घेतला की तर त्या स्तोत्रामध्ये सुद्धा आपलं काम कसं करायचं, आयुष्याची महती काय आहे ह्याचं नक्कीच वर्णन केलेलं असतं. बर. राईज अँड शाईन ही कंपनी तुम्ही स्थापन केली आणि विशेषतः तळागाळातल्या स्त्रियांसाठी ही कंपनी खूप कौतुकास्पद काम करते. तर या कंपनीची संकल्पना कशी सुचली आणि ही कंपनी सध्या कशा पद्धतीने या तळागाळातल्या स्त्रियांसाठी काम करते? खरं म्हणजे शेती करत असताना मी असं पाहिलं की आपल्याला चांगल्या प्रकारची रोपं मिळत नाहीत, चांगल्या क्वालिटीची रोपं मिळत नाहीत. बर. म्हणजे रोपं घ्यायला गेले तर अगदी क्वालिटीची रोपं नव्हते, 60% रोपं खराब व्हायची, केळीची रोपं. मग त्यावेळेला चांगला स्टडी केला, स्टडी करून मग लॅब बांधायची ठरवली आणि टिश्यू कल्चरची रोपं करायला घेतली. कारण शेतकऱ्याचे सुद्धा हाल होत होते. कारण मी लहानपणापासून ऐकत होते शेतकरी नेहमी म्हणायचं की शेतात पैसे मिळत नाही. पण खरं सांगू ही समजूत चुकीची आहे. जर आपण योग्य मार्गदर्शन केलं, योग्य सल्ला घेतला आणि योग्य खाद्य वगैरे सगळं दिलं, प्रॉपरली ऑर्गॅनिक सुद्धा म्हटलं तरी दिलं तर नक्की उत्पन्न मिळतं. बर. मग आम्ही केळीची रोपं टिश्यू कल्चर करायला चालू केलं. अतिशय लॅब चांगले आहेत आणि जवळजवळ 900 महिला तिथे काम करत आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो किंवा अभिमान वाटतो की ही लोक जी आहेत ती आसपासच्या 10-12 खेडेगावातली स्त्रिया काम करतात आणि त्या फक्त कधी कधी 4थी किंवा 7वी किंवा 12वी शिकलेल्या असतात, जास्तीत जास्त 12वी. हो. पण त्या अतिशय अगदी एमटेक असल्यासारखे किंवा PhD असल्यासारखं त्या लॅबोरेटरीमध्ये काम करत असतात. बर. म्हणजे स्त्रियांमध्ये कौशल्य नक्की आहे, सातत्य नक्की आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, ती आपण ओळखली पाहिजे. आणि मला वाटतं या कंपनीचा जवळपास 80% स्टाफ सुद्धा स्त्रियाच कारण आहे. मला असाच एक अनुभव येतो. बोला बोला. जी 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 येस येस. आणि हा आनंद खूप चांगला आहे की जेव्हा शेतकरी ती चांगल्या उत्कृष्ट रोपं जेव्हा ती लावतो आणि जेव्हा त्याला उत्पन्न येतं तेव्हा मला असे अनेक शेतकरी भेटतात की ताई, कधी कधी खूप ताई आता आम्ही ही बोलेरो घेतली, आता आम्ही ही गाडी घेतली असं दाखवायला येतात, किंवा आम्ही घर बांधलं किंवा मुलीचं लग्न झालं असं जेव्हा ते सांगतात तेव्हा अतिशय समाधान मिळतं आणि मी त्यांची पाठ थोपटत असते. आणि कारण आजकाल यंग जनरेशन खूप शेतामध्ये झालेलं आहे आणि त्यांची टेक्नॉलॉजी, आम्ही भरपूर कष्ट केले पण त्यांची टेक्नॉलॉजी इतकी सुंदर आहे, डिजिटल मार्केटिंग म्हणा, त्यामुळे त्यांची नक्कीच भरभराट होईल. बर बर. मेक इन इंडियाचा ज्या वेळेला आपल्या पंतप्रधानांनी नारा दिला होता त्यालाच पूरक तुम्ही एक नारा दिला होता, ग्रो इन इंडिया. तर त्या संकल्पनेबद्दल सुद्धा थोडंसं सांगा. येस. खरं म्हणजे जेव्हा राईज अँड शाईन चालू केलं तेव्हा मी कोलॅबरेटर शोधत होते नेदरलँड्सवरून. तर जेव्हा मी कोलॅबरेटर एक शोधलेला होता तेव्हा मला त्या कोलॅबरेटर बरोबर कोलॅबरेशन करण्यासाठी 3 वर्ष लागली. ते कन्व्हिन्सच होत नव्हते, दे वर नॉट कन्व्हिन्स दॅट इंडियन पीपल कॅन वर्क. पण 3 वर्षानंतर वी कन्व्हिन्स दॅम. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की त्याच कंपनीने त्यांचा 30 वर्षाचा रिसर्च आम्हाला दिलेला आहे. आणि आज आपल्या ठिकाणी जवळजवळ 9 ते 10 कोलॅबरेटर्स आहेत. आणि आज अशी वेळ आलेली आहे की कोलॅबरेटर्सना माझ्याकडे यावं लागतं, मला त्यांच्याकडे जावं लागत नाही. ही एक खरोखरच ग्रो इन इंडियाचं उदाहरण आहे. शिवाय आपण आतापर्यंत सगळे कल्चर्स म्हणा किंवा प्लांट्स म्हणा सगळे नेदरलँडवरून किंवा बाहेरच्या देशातून घेत होतो. पण आपली ही कंपनी पहिली अशी कंपनी आहे की जी आपण आता स्वतः ब्रीडिंग करतो, स्वतः फुलं तयार करतो आणि इंडियातल्या वातावरणामध्ये त्या अतिशय उत्कृष्टपणे ग्रो होतात. आणि दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ ग्रो इन इंडिया. आणि मला असं वाटतंय प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक मनुष्याने जर स्वतःची रोपं तयार केली तर अगदी धनधान्य सुपीक होईल, समृद्धी देशात नक्कीच नांदेल. व पंतप्रधानांची जी काही इच्छा आहे ग्रो इन इंडिया ती नक्कीच सफल होईल. क्या बात आहे. गेली 20 वर्ष 2 दशकं तुम्ही ह्या समाजकारणामध्ये सध्या सक्रिय आहात, वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करताय, तळागाळात काम करताय. असे काही अनुभव आले की ज्यामुळे वाटलं की आपण ही जी वाट निवडली ती योग्य आहे आणि आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, असे काही अनुभव आले? हो, निश्चितपणे अनुभव येतात. कारण मला आज मी कालच इनफॅक्ट नवरात्रीच्या निमित्ताने त्या स्त्रियांशी कार्यक्रम झाला आणि प्रत्येक स्त्री म्हणजे असं कवटाळून घेते किंवा भेटते आणि त्यांच्या डोळ्यातला जो आनंद आहे तो पाहून खूप आनंद होतो. शिवाय DPU मध्ये सुद्धा काम करताना आता आम्ही ट्रान्सप्लांट चालू केलेले आहेत
अतिशय तुम्हाला एक किस्सा सांगते की एक स्त्री प्राजक्ता म्हणून नाव होतं. ती जवळजवळ एक वर्ष आमच्याकडे येत होती आणि ती 11 वर्ष पाठीवरती ऑक्सिजन सिलेंडर घेऊन काम करत होती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. बापरे. आणि तिचा हार्ट आणि लंग ट्रान्सप्लांट आपण केलेला आहे आणि देवाची कृपा आहे. आणि मी खरंच देवाला आभारी मानते आणि डॉक्टर्स नाही, टीमलाही आभारी मानते की त्यांनी इतकं कौशल्याने ते ऑपरेशन केलेलं आहे. आज त्या स्त्रीला 1 वर्ष झालेलं आहे अँड शी इज विदाउट ऑक्सिजन अँड वर्किंग इन द बँक ऑफ महाराष्ट्र. ती काम करते बँक ऑफ महाराष्ट्रात आणि विदाउट ऑक्सिजन आहे. त्यामुळे असे अनुभव आहेत की पेशंट्सना आपण चांगलं बरं करतो. किंवा एखाद्याला डोळ्याचं दान केलेलं आहे किंवा एखादा लहान मुलगा आहे, मी स्वतः पाहिले की लहान मुलगा आंधळा आहे आणि जेव्हा त्याला आपण डोळे देतो आणि जेव्हा तो जग पाहतो, त्यांच्या आई वडिलांचा अनुभव किंवा आनंदाचा अनुभव म्हणजे अंगावर शहारे येतात, इतका आनंद होत असतो. त्यामुळे हे कार्य करताना खूप समाधान मिळतं आणि असंच कार्य चालू राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना एक छोटीशी माहिती द्यायची आहे, ती म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल की भाग्यश्री ताई या स्वतः एक उत्कृष्ट भरतनाट्यम नर्तिका आहेत. भाग्यश्री ताई, मला आठवतं काही दिवसांपूर्वी मी आपल्या भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज तिचा एक इंटरव्ह्यू बघत होते. तिने सांगितलेलं की ती सुद्धा लहानपणी भरतनाट्यम शिकली होती आणि क्रिकेटमध्ये जे फुटवर्क लागतं, जे पदलालित्य लागतं, समतोल लागतो, त्यासाठी भरतनाट्यमचा खूप उपयोग व्हायचा. तर तुमची ही जी कला आहे ती कशी जोपासता आणि हे एवढा सगळा मोठा संसार तुम्ही उभा केलेला आहे, त्याच्यातल्या समतोलासाठी हे भरतनाट्यम तुम्हाला कशी मदत करतं? खरं म्हणजे संसारात आणि समाजात काम करत असताना खूप समतोल राखावा लागतो. त्यासाठी मी खरोखर सकाळी स्वतःला जर काही करायची इच्छा असेल, जबरदस्त इच्छा असेल, तर ते आपण करू शकतो. हा अनुभव मला भरतनाट्यमचं अरंगेत्रम केलं तेव्हा आला. मी भरतनाट्यम लहानपणापासून नाही शिकलेलं मिळता. बर. भरतनाट्यम जेव्हा कोविड चालू झालं तेव्हा 60व्या वर्षी शिकले. 55 वर्षी चालू केलं आणि 60व्या वर्षी अरंगेत्रम केलं. आणि 60व्या वर्षी राजश्री देवीला अर्पण करावं असं एक मनात सुप्त इच्छा होती, ती पूर्ण केली. खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला काहीतरी एक करायची मनात इच्छा असते, धडपड असते, पण ती आपलं पुस्तकच उघडत नाही की आपल्याला काय करायचं आहे. आणि प्रत्येक स्त्री नेहमीच समर्पण करत असते, आपल्या संसारात समर्पण करत असते. पण मला आज असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक स्त्रीने, समजा तिला गावं वाटत असेल, समजा तिला एखाद्या पिक्चर बघायला जावंसं वाटत असेल, तर ती नेहमी घरच्यांचा पहिला विचार करते, माझ्या सासू सासऱ्यांचं काय का किंवा घरात सगळं झालेलं आहे का आणि मग मी जाऊ का. पण प्रत्येक स्त्रीने आपल्याला विरंगुळा म्हणून हा केला पाहिजे. कारण जेव्हा 60मध्ये पोचतो तेव्हा मुलं मोठी झालेली असतात, त्यामुळे आपल्याला आपलं काहीतरी विश्वास पाहिजे. आणि खरोखरच कोविडच्या काळात मी हे शिकले आणि मला त्याचा मानसिकरित्या खूपच फायदा, मानसिक आणि शारीरिकरित्या सुद्धा चांगलं राहण्यासाठी खूपच फायदा झाला. आणि विशेष म्हणजे मला देवीवरती स्तुती करायची होती. त्यामुळे तो जो क्षण असतो भरतनाट्यम करताना, त्यावेळेला कम्प्लीट कनेक्शन होत असतं देवीबरोबर आणि त्याचं एक वेगळं समाधान मिळतं. बर. एक छोटासा प्रश्न. आजकाल समाजामध्ये स्त्रियांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो, विशेषतः कर्तबगार स्त्रियांकडे, तर त्यांचं कर्तृत्व, त्याची कौतुक होण्यापेक्षा त्या स्त्रियांचे कपडे किंवा त्यांच्या चारित्र्याच्या आपापल्या सोयीच्या व्याख्या बनवून त्यांच्या चारित्र्याबाबत झालेली चर्चा, त्यांच्याबद्दलचे जजमेंट्स, असा एक बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन असतो. समाजाच्या या दृष्टिकोनाकडे तुम्ही कसं बघता? खरं म्हणजे स्त्रियांनी अतिशय स्वतः कॉन्फिडंट असले पाहिजे. आपण स्वतः सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. आपली पायरी किंवा आपली लक्ष्मण रेषा काही ओळखता आली पाहिजे. कपड्याने त्याचा काही फरक पडत नाही. आपल्याकडे अशा कित्येक स्त्रिया झाल्या आहेत की नऊवारी साडी नेसतात आणि खूप उत्कृष्ट काम करू शकतात. मे बी सिंधुताई सपकाळ घ्या किंवा माझा आदर्श प्रतिभाताई पाटील, ह्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती झालेल्या आहेत. अशा सुधा मूर्ती घ्या. सिंपल राहून सुद्धा तुम्ही मोठं कार्य करू शकता. ह्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. बर. भाग्यश्रीताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजसाठी वेळ काढला तुमच्या बिझी शेड्यूलमधनं आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही इतकी खूप छान उत्तरं दिली आहेत. आणि तुमचं कार्य जे आहे ते उत्तरोत्तर असंच वाढत राहो, तळागाळातल्या सर्व स्त्रियांपर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचत राहो. याच तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा. येस, मला बोलवल्याबद्दल मी आभारी आहे. पुढारी न्यूजचे शतशतश आभारी आहे. थँक्यू.
Thank you.